काय सांगाल ज्योतिताईंची थेट खासदार म्हणून राज्यसभेवर निवड झालेली आहे। मोची समाज जो दबला गेलेला होता, पिचला गेलेला होता, मात्र आता सध्या हा आवाज दिल्लीत घुमणार आहे। काय भावना आहे समाजाची? आजचा दिवस आमच्यासाठी एका ठिकाणी आमच्या आज चामुंडी महाराजांची प्राण प्रतिष्ठा आज स्थापन केला, आज आमचं मंदिर बांधलं आहे। त्याच वेळेस ज्योतिताईंना आज खासदारकी मिळाली, चामुंडी महाराजांचा आशीर्वाद त्यांना पोहोचला। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने दलित समाजाचा, मोची समाजातल्या एका गरीब घराण्यातल्या एका आमच्या ताईला खासदारकी एकनाथभाई शिंदे दिल्याबद्दल खरोखरच त्यांचे मनस्वी आभार मानतो। कारण तो हा मोची समाज पहिल्यापासून काम करत आलो, सर्व पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेला आहे। आज खरोखरच एकनाथभाई शिंदे असतील, महायुती असतील, त्यांच्या आधारे आम्हाला खासदारकी मिळाल्याबद्दल खरोखर, आणि ते बिनविरोध कुठल्या अडचण नसताना आमच्या ताईला दिल्याबद्दल खरोखर मोची समाजाचा आनंद आज गगनात पोहोचलेला आहे। पहिलं नाव सांगा मग बोला। मी सनी मेत्रे, या ठिकाणी मी एकनाथभाई शिंदे यांचा आभार मानतो, कारण 40-50 वर्षानंतर मोची समाजाला या ठिकाणी न्याय मिळालेला आहे। आणि खरं म्हणजे सोलापूरला आणि मोची समाजाला या ठिकाणी एक असला मोठा आनंद व्यक्त होत आहे की डायरेक्ट कुठलेही दणवट वगैरे न घालता त्यांच्या अध्यक्षावर, त्यांच्या कर्तृत्वावर या ठिकाणी ज्योतिताई वाघमारे आपल्या कर्तृत्वावर डायरेक्ट महाराष्ट्रात न जाता डायरेक्ट दिल्लीला मोची समाजाचा आवाज उठवणार आहेत। त्यासाठी पूर्ण सोलापूर वासियांसाठी व जे तिने जे काम केलेत पूरग्रस्तांच्या, त्यांच्याही या ठिकाणी त्यांचं काम बघून, त्यांची परिस्थिती बघून, त्यांचे कुठल्याही राजकीय कुठलेही घराणं नसून त्यांचे वडील एक कामगार होते, हॉटेल कामगार होते, आई आहे घर काम करायची। आज तसल्या आपल्या ज्योतिताई वाघमारेंना एकनाथभाई शिंदेने या ठिकाणी संधी दिला आहे। त्याबद्दल मी एकनाथभाई शिंदे यांचं समस्त मोची समाज व जिल्ह्याच्या वतीने मी त्यांचा आभारी मानतो। ओके।